शेतकरी मित्रांनो, उद्या 28 एप्रिल 2024 रविवार उद्याचा दिवस राज्यात फक्त अवकाळी पावसाचे संकट असणार आहे। त्यानंतर मात्र 29 तारखेनंतर राज्यातील पावसाचा जोर निवळणार आहे। महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये 29 एप्रिलपासून उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। तर जाणून घेऊया उद्या म्हणजेच 28 एप्रिल रोजी राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे याविषयी। तर मित्रांनो, उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्याच्या छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या भागाला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। मात्र हा पाऊस सर्वत्र नसेल, भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मराठवाड्यात देखील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये देखील उद्या दुपारनंतर वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल। काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागांमध्ये रात्रीपर्यंत हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील। उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसराला फार काही मोठ्या पावसाची शक्यता नाही, फक्त ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल। पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे, मात्र तरी देखील रात्रीपर्यंत काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा आणि नागपूरच्या परिसरामध्ये 28 आणि 29 एप्रिल रोजी काही भागांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झालेला असेल। राज्यातील उष्णतेत वाढ झालेली पाहायला मिळू शकते। तसेच कोकणाच्या बऱ्याचशा परिसरामध्ये उद्या दुपारनंतर ढगाळ परिस्थिती असेल। यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, मुंबई, ठाणे, पालघर, वसई विरार, कल्याण, डोंबिवली मात्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।